देशातला सर्वात जुना पक्ष अशी काँग्रेसची ओळख हा फक्त इतिहास झाला. वर्तमानात काँग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरती चालतोय की काय असं निसंशय आपण म्हणू शकतो. तसा काँग्रेस हा काही आक्रमक पक्ष कधीच नव्हता, पण या पक्षाची इतकी वाताहत झालीये की शरद पवार म्हणतील तसं काँग्रेसला वागावं लागतंय. म्हणजे असं वाटावं की महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष शरद पवार चालवतायत की काय. तिकडे उद्धव ठाकरेंची सेना तर काँग्रेसला जुमानतच नाहीये. संजय राऊत यांच्यासारखे नेते एखाद्या विषयावरती परस्पर मत व्यक्त करून मोकळे होतात. काँग्रेसची अशी ही बिकट अवस्था कशी काय झाली? काँग्रेस नेतेच या दुरवस्थेला जबाबदार आहेत का? हक्काच्या जागाही काँग्रेसला सोडाव्या का लागतायत? काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळणारच नाहीये का? कधी काळी नगण्य असणाऱ्या आणि आताही फारसे शक्तिशाली नसलेल्या राष्ट्रवादी आणि उद्धव सेना यांच्यासमोर गुडघे टेकलेत का काँग्रेसने? सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करूयात. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. थंबनेलमध्ये आम्ही जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर हो असं आहे. काँग्रेसने पवार ठाकरेंपुढे सपशेल शरणागती पत्करली आहे आणि एक वेळा नाही तर अनेक वेळा. अर्थात काँग्रेस हे काही मान्य करणार नाही. या आधीही काँग्रेसमधल्या अशाच घडामोडींवरती आम्ही व्हिडिओ बनवले होते. यावेळचं ॲडिशन आहे राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक. आपल्याला माहिती आहे, नेहमीप्रमाणे काँग्रेसने दिलेला उमेदवार माघारी घेतलेला आहे, तो देखील पवार ठाकरेंच्या विनंतीनुसार. तिथे सहानुभूतीच्या लाटेवरती सुनेत्रा पवार निवडून येतील देखील कदाचित, पण म्हणून अशी माघार म्हणजे युद्धाच्या आधीच शस्त्र टाकून देण्याचा प्रकार झाला. या घडामोडींमध्ये उद्धव सेनेचा तसा फार काही रोल नव्हता, पण शरद पवारांच्या बिनविरोधाच्या सुरात सूर मिळवला होता, म्हणजे हा एक कहरच झाला. बारामतीच्या निमित्ताने इंटरेस्टिंग काही गोष्टी समोर येत आहेत. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे, कारण बारामतीकरांना पवारांशिवाय इथे कोणी चालतच नाही. भले एका घरात 3 खासदार आणि होऊ घातलेला दुसरा आमदार, आणि ते कसेही असो, सगळं चालेल. त्यामुळे कधीकधी असं वाटतं की घराणेशाहीविषयी राजकीय पक्षांना उगाच आपण दोष देतो, कारण आपल्यासारखे लोकच अशी जी काही घराणे आहेत ती पोसत असतात. काही बोलायला जागाच राहत नाही. आधी काँग्रेसचे मनावर घेत उमेदवारांच्या मुलाखती उरकल्या, त्यानंतर उमेदवार निश्चितसुद्धा केला, त्यांना फॉर्म दिला आणि नंतर शेवटी माघारसुद्धा घेतली. तुम्हाला जर कुठलीच निवडणूक सिरियसली घ्यायची नसेल तर विधानसभा आणि लोकसभा लढणं देखील सोडूनच द्यायला पाहिजे. तसंही विजयाची खात्री तर नाहीच आहे. महत्त्वाचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या सत्ताधारी भाजपावर टीका करायची आहे, पण त्यांचा निवडणुकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काँग्रेसने आत्मसात केलेला नाहीये अजूनपर्यंत, हेच स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय नेते किती दौरे काढतात? राहुल गांधी असो, प्रियंका गांधी असो की खुद्द सोनिया गांधी, महाराष्ट्रासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्यामध्ये फिरकण्याचा कष्ट घ्यायला तयार नाही आहेत. पंतप्रधान पदाचे उमेदवार समजले जाणारे राहुल गांधी किती वेळा महाराष्ट्रामध्ये आले? आणि या उलट पंतप्रधान पदावरती असलेले नरेंद्र मोदी हे किती वेळा आले? याचं उत्तर काँग्रेस देणार आहे का? पराभवाच्या भीतीने किंवा आपल्यापेक्षा कमकुवत सहकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून प्रत्येक वेळी माघार घ्यायची असेल तर राष्ट्रीय नेत्यांना थोडाही सिरियसनेस निवडणुकांच्या बाबतीत नाही असंच म्हणावं लागेल. एक वेळा नाही तर सातत्याने तुमचा पराभव हा या निमित्ताने होतच राहणार. मग काय, सत्तेची चटक लागलेले काँग्रेसचे नेते पक्ष सोडून भाजपात जातात. हे प्रमाण इतकं वाढलेलं आहे मागच्या काही वर्षांमध्ये आणि दिवसांमध्ये की काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याचा आणि निष्ठेचा हा काही संबंधच राहिलेला नाहीये असं वाटावं. पार्थ पवारांवरती रिॲक्ट करणं गरजेचं होतं का? पार्थ पवार यांच्यासारख्या कर्तृत्वशून्य आणि वादग्रस्त व्यक्तीच्या निरर्थक बडबडीला काँग्रेस गंभीरतेनं कशी काय घेऊ शकते? त्याऐवजी आपला उमेदवार कायम ठेवून योग्य प्रचार नीती अवलंबली असती तर, आणि लढाऊपणा दाखवला असता तर दिसून आलं असतं काहीतरी. पण दुर्दैव असं कधी होईल असं वाटत नाही. उलट बारामतीमध्ये काँग्रेसचं कार्यालय असण्याचा अभिमान बाळगला जातोय. कोणत्या विश्वात जगतीय काँग्रेस हा प्रश्नच आहे. 2 वर्षात अनेक वेळा माघार. लोकसभा निवडणुकीपासून सुरुवात करूया. तिथे हक्काच्या जागांवरती पाणी फिरलं.
का तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाने दादागिरी केली. विधानसभेला देखील तेच झालं. आता अलीकडचं सांगायचं झालं तर राज्यसभेला माघार घेतली, विधान परिषदेतही पुन्हा तेच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तर या पवार ठाकरेंनी काँग्रेसला विचारात सुद्धा घेतलं नाही आणि शेवटी बारामतीची ही पोटनिवडणूक. हे स्थान आहे आज काँग्रेसचं. तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात तुमच्याविषयी समजा जर का आदर नसेल तर सामान्य जनतेला तो कसा असेल, हा आमचा काँग्रेसला प्रश्न आहे. डाऊनफॉलला काँग्रेसच जबाबदार आहे का? आम्हाला जर का विचारलं की किती टक्के जबाबदार आहे काँग्रेस स्वतःच्या डाऊनफॉलला, तर आमचं उत्तर असेल 80 ते 90%. कुठलं स्थानिक नेतृत्व नाही आहे, संघटन नाही आहे, त्यानंतर राहुल गांधींना महाराष्ट्रामध्ये यायचं नाही आहे, फिरकायचं नाही आहे, भाजपच्या हिंदुत्वाला विरोध करण्याच्या नादामध्ये समस्त हिंदू विरोधी भावना निर्माण होतीये आणि त्यावरती काँग्रेसला काहीच करावंसं वाटत नाही आहे. भाजपावर पलटवार करण्यामध्ये फेल. सगळे भ्रष्टाचारी भाजपात जात आहेत, भाजपाकडे वॉशिंग मशीन आहे असे आरोप करून काय साध्य होणार आहे? भाजपात गेलेले बहुतांशी हे जे काही नेते आहेत ते काँग्रेसीच आहेत ना. मग जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते, सरंजामी पद्धतीने वागत होते, त्यावेळी त्यांना काँग्रेसने का नाही आवरलं? आता अशा नेत्यांच्या इन्कम सोर्सवरती परिणाम व्हायला लागलेला आहे, तेव्हा त्यांनी पक्ष बदलला. आता एवढं सगळं होत असताना तुम्हाला भाजपशी 2 हात करता येत नाहीत, त्याला कोण काय करणार? महाराष्ट्र काँग्रेसचं शरद पवारांसमोर लोटांगण. थंबनेलमध्ये आम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तरही सकारात्मकच द्यावं लागेल, जसं आम्ही मगाशी सांगितलं. कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा कुठलाही प्रभाव नाही आहे, प्रभावी नेता नाही आहे. आपल्या बिझी शेड्यूलमुळे महाराष्ट्रातल्या प्रश्नांसाठी राहुल गांधींकडे वेळ नाही आहे, त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी शरद पवारांकडे दिली आहे की काय अशी परिस्थिती वाटावी. उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस, असंच चाललंय ना काँग्रेसचं. त्या बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी शरद पवारांनी करण्याचं काय कारण आहे? पक्ष तर वेगवेगळा आहे ना. मग सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची कल्पनाही शरद पवारांना देण्यात आली नव्हती. किमान स्वतः शरद पवार यांची तरी अशीच प्रतिक्रिया होती त्यावेळेला. विलिनीकरणाच्या बाबतीत सुनेत्रा पवारांचा पक्ष काहीच बोलायला तयार नाहीये आणि असं असून सुद्धा शरद पवारांनी का दुसऱ्या राष्ट्रवादीचा कळवळा आलाय असं वातावरण निर्माण केलंय आणि कहर म्हणजे त्यासाठी स्वतःच्याच सहकारी पक्षाचा बळी दिला जातोय का, हा आमचा प्रश्न आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की शरद पवार आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून आपला पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करतील. इथं तर उलटच होते. काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन करण्याची वेळ आली आहे की काय असं वाटावं, कारण निर्णय सगळे तर शरद पवारच घेत आहेत काँग्रेसच्या वतीनं. एकूणच काँग्रेसनं आपल्या पिछेहाटीवर आत्मचिंतन केलं पाहिजे. टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याच्या ऐवजी आक्रमकपणे आपला विचार मांडला पाहिजे आणि लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. आणि आपले निर्णय, सगळ्यात महत्त्वाचं आहे हे, आपले निर्णय स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे, तरच किमान अस्तित्व तरी राहील, नाहीतर अवघड आहे सगळं. तुम्हाला काँग्रेसच्या या परिस्थितीविषयी काय सांगावं असं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.